आली काय हो बापा ललिता, तूच वाट पाहून राहिली होती हो मी. घे बरं, जाय बरं आता, हात पाय धुवून स्वयंपाक घरात कर बरं, पटपट स्वयंपाक जाय बरं. एवढा टाइम होऊन गेला अजून स्वयंपाक नाही झाला. बापा आता बाई सकाळपासून स्वयंपाकच नाही झाला. काय करून राहिले आता बिंदुताई? काय करून राहिले म्हणजे दोन दोन लेकरं सांभाळणं काय सोपी गोष्ट आहे का? धैर्य किती रडत होता, माझ्यावर जायच नाही तो, तर तिनं धैर्याला झोपून दिलं, त्याला झोपून दिलं, गेली स्वयंपाक करतो म्हणे आता म्हणे, तर हे चिडचिड करून राहिली आता परी. हा आता इले हे मापाशी राहत नाही, तोही मापाशी राहत नाही. हा आता ते लेकरं सांभाळून कधी स्वयंपाक करन? तर आता आली ना तू, आता जाय, आता अंदर जाय स्वयंपाक घरात, तिले पाठव, आता ते परीले घे आणि तू स्वयंपाक कर, जाय वय पटकन. कसा राहीन आता बाई तुमच्याजवळ? लहानपणाचं तुम्ही घेतलंच नाही त्याले, हेरवलंच नाही घेताले, तर तुमच्याजवळ कसा राहीन तो? बिंदुताईनं लहानपणाचं सांभाळलं त्याले, तर त्याच्यापाशी बरोबर राहते तो. मला गोष्टी नको शिकू ललिता, तू सासू आहे का मी सासू आहे, तर मला काही याच्यातच फरक नाही समजत मला. हा मला शिकवतो तू. आता बाई तुम्हीच सासू आहे, मी सूनच होय. सून सुनीच्याच जागी राहते, सासू सासूच्याच जागी राहते. सासू सून नाही बनू शकत ना, सून सासू नाही बनू शकत. पण आता बाई आता लेकराला थोडं घेतलं जवळ, तर लेकरू आपल्या जवळ राहते. आता मी पाहून घ्या, आज दुकानात गेले तर दुकानात मी किती माल खपून दिला, आज पुरा 10,000चा माल मी खपवला. आता गेले अजून माल आणाले, पाठवलं त्याला माल आणाले गेले. मग तिथं माझी जरूरत आहे दुकानामध्ये. घरचं तर काय तुम्ही 2-3 दिवस त्याला तुमची आदत पडून जाईल तर राहीन मग. हो बोलणी तर तू पटाईत आहे, फक्त बोलतच राहायचं, जेवढं बोलतं ना तेवढं काम करत जाय फक्त. हो आता जाय पटकन, पाठव बिंदुले, ते धरण येले चिडचिड करून राहिली, ते जाय करून टाक स्वयंपाक बोलल्यापेक्षा. आता बाई आता मला स्वयंपाक करायला लावशील काय बापा? हा जे सांगितलं ते ऐक ना. आता बाई ठीक आहे, आपका हुकुम सर आखो पर, करतो बापा स्वयंपाक. आणि बिंदुले म्हणा घे म्हणा परीले. हो आता बाई ठीक आहे. काय करावं बापा एकटीनं? तिकडे दुकानही चालू इकडे स्वयंपाकही कर. एकटीच्या आता स्वयंपाक कर, दुकान चालू, तर बापा माझ माथ्यावर पडते कोणतं बी काही बी पण काऊन तो. राकेश काजल, ओ बापरे, परमेश्वरा मा पाठीशी आहे बा, मा पाठीशी आहे परमेश्वर. आता मानलं बा मी तुले, पाठवली बा देवराने, पाठवली स्वयंपाक करायला. आता जमलं, आता मी माझ्या दुकान सांभाळतो फक्त, हे करण आता स्वयंपाक. आणि जेठानी पाई लेकर देवरानी करण स्वयंपाक. माही तर मजाच मजा. आता दुकान सांभाळतो, पैसे सावडतो आता मस्त. राकेश काजल, मी तुला 2 दिवसा पहिले येवाचं सांगितलं होतं बाबा, 8 दिवसा पहिले आली काय? सांगितलं नाही. आता एकदम आता तू ड्युटी नाही पडून काय आता राकेश? एवढ्या लवकर येऊन गेले तर येते शनिवारी येते, रविवारचा गुढीपाडवा आहे तर चालत होतं, शनिवारी येत होते तर. काही नाही आई, आता शनिवारी आलो काय ना गुरुवारी आलो काय, गोष्ट एकच आहे ना, 2च दिवसाचा फरक आहे ना. म्हटलं चला तर चालू जाऊ, म्हटलं आता ते वेगळं प्रकरण झालं म्हणून आलो आम्ही. आता ह्या महिनाभर राहू 1 तारखेपर्यंत. हो बरोबर आहे बापूजी, काय होते आले लवकर तर. काजल चला आता स्वयंपाक करायला जाय, बॅग अंदर नेऊन ठेवून दे त्या खोलीत आणि हात पाय धुवून येऊन जाय, स्वयंपाक बाकी आहे. आले बरोबर स्वयंपाक. हो ललिता ये तुम्ही, चला तुम्ही. परी काय होय? राकेश मला काही समजलं नाही बा. आता गेला एवढ्या येणं, तिकून फोन आला होता नोकरीवरून काढन म्हणे, नसन तसं, अजून एवढ्या दिवसा पहिले येऊन बी गेला काय? हा शनिवारी ड्युटी करून येत रे बाबू, मग सोमवारी ड्युटीवर अजून चालला गेला असता. आई ते आता काय सांगू, मग सांगतो तुला थोड्या वेळानं. बरं ठीक आहे, चाल धुई हात पाय घे, आता बनते स्वयंपाक, जेवण तर नसन आले ना? जेवण करून आलो आई आम्ही. बरं जाय मग, हात पाय घे धुईन, कर आराम. हो ठीक आहे. काही ना काही झालं म्हणून तर हे दोघं आजच येऊन गेले. काजल बापूजी बी आले काय? हो बिंदुताई ते बी आले, दोघे आलो आम्ही. पण अजून 8 दिवस बाकी आहे ना गुढीपाडव्याले. 8 दिवसा पहिले झाले. आता बाईनं 8 दिवसा पहिले फोन केलता काय येऊन जा म्हणून? आणि बापूजीची नोकरी, आता फोन तर किती कडक आला होता बापूजीले का बा उशिरा आलेले काढून टाकून असो तसो. आणि मग आता सुट्ट्या भेटले का? अजून उशीर होईन जावाले तर मग. ताई ते आता ड्युटीवर नाही जात. ड्युटीवर नाही जात? काऊन बापा ड्युटीवर नाही जात बापूजी? काऊन सोडले का ड्युटी? बापा मग काय खाईन वा ड्युटी सोडली तर? आणि तिथं भाडं काय देईन घराचं बापा? कशी आहे हो बापूजी? ड्युटी सोडून टाकली आणि इथं आले का? आता इथंच राहन का आता? काजल बापूजीची तब्येत गिब्येत ठीक नाही काय झालं? काऊन ड्युटी सोडली? एवढा पगार भेटत होता ना. बापूजी तर असे नव्हते का मन लावून, चांगले मनचित लावून काम करे. ड्युटीची त्याला किती आवड होती, किती शिकले ते, आणि ड्युटी लागले. आणि अशी अचानक कशी काय सोडली ड्युटी? सगळं ठीक आहे ना काजल? तब्येत बरी आहे ताई. ते गेले ड्युटीवर, फोन आलता का नाही काढून टाकन म्हणे. तर मग दुसऱ्या दिवशी मग आम्ही गेलो तर ते मग डायरेक्ट ड्युटीवर गेले. तर त्या दिवशी उशीर झाला तर बॉस तिथंच होता म्हणते मोठा सर. तर मोठ्या सरनं डायरेक्ट येऊच नको असं म्हणलं. मग हे तानातानाने येऊन गेले.
माय बाई, एवढा ताण कायले दाखवावं? दुसऱ्याच्या ठिकाणी नोकरी करते तर ताण कायले दाखवायला पाहिजे होता? पाया लागते त्या मोठ्या सरची, माफी मागते का बा याच्या बाद नाही होईन टाइम म्हणून. असं ताना एवढी अकड दाखवावं काय? बापूजी मध्ये बी भल्ली अकड आहे. अकडीनं वाया जाईन मग अशानं. आता आता काय खाईन आता ड्युटी सोडली तर? त्याला काय त्याचं वाया जाते काय? त्याला दुसरे बी भेटते. लय लोक आहे बिना नोकरीनं पडले. काय गरज होती बापूजीला ताण आणायची? आता खाईन काय आता? तुम्ही दोघं काय खान? आणि तू शॉपिंग व आता काय घेशील तू? साड्या वाड्या कसं करशील? काय करशील? ताई, बिंदू ताई, आम्ही पाहिल्या नोकऱ्या तिथं ते ना 2-4 दिवस तिथं हिंडले इकडे तिकडे नोकरीसाठी. पण आता हे मार्च एंडिंग आहे ना, तर कोणी नोकरीवर घेत नाही. आता पुढच्या महिन्यात 10 तारखेच्या बादच होईन. काय होईन तर मी बी ढूंढली. मी बी म्हटलं करतो जराशी 5-6 हजाराची नोकरी. मलाही नाही भेटली. तर मग म्हटलं आता ह्या महिना निघेपर्यंत चला इथं राहिल्यापेक्षा तिथंच राहू म्हटलं. म्हणून मग येऊन गेलो. राहू दे, टेन्शन नको घेऊ, काळजी नको करू. भेटन नोकरी. काही काळ नाही या नोकरीचा. करणाऱ्याले हायच कामा, नाही करणाऱ्याले कुठेही कामा नाही. भेटन नोकरी तिकडे, टेन्शन नको घेऊ. बिंदू ताई, जा आता. तुम्ही परील घन करून राहिली म्हणते, तिले पहा. आम्ही दोघे जणी करतो स्वयंपाक. अमाय हो का? पा धैर्य चिडचिड करे त्याला झोपून दिला. आता परी बरं करा तुम्ही, पाहतो मी तिथे झोपून देतो. तिचा झोपीचा टाइम झाला. हो जा. बरं काजल, जाऊ दे. सुटली नोकरी तर सुटली, काही फरक नाही पडत. आपण एकत्र राहू ना तर दोघा जणांना खाल्लं फुकट तर काही कमी नाही होणार. अलग अलग राहिलो तेव्हा टेन्शन राहिलं असतं. आता एकातल्या मध्ये काही फरक नाही पडत. घे लाग स्वयंपाकाले, काढ पीठ गीठ भिज, भाजी गिजी काप, कर स्वयंपाक. नाही ते टेन्शन नाही घेत. घ्या मग, मी पीठ भिजवतो, तुम्ही भाजी कापा. हो कापतो मी. आता मी दुकानात गेलती, दुकानाहून आले मी डायरेक्ट इकडे चालले. मी हात पाय घेत होतो तोपर्यंत तू कर स्वयंपाक. वाट नको पाहू माईवाले. मी हात पाय धुवून येतपर्यंत जे जे होते ते करून घे. ठीक आहे ललिता ताई, या मग तुम्ही. तोपर्यंत मी भाजीच बनवतो, मग शिजायला टाइम लागते. मग तुम्ही आल्या का पीठ भिजवचा पोया करून या. मग हात पाय घेऊन. हो येतो मी, बाद येतो. सगळं ठीक आहे ऑफिसमध्ये राकेश? हो दादा, सगळं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बरं ठीक आहे. बिंदू, वाढ बरं मग जेवायचं. पटकन जेवण करून वावरात जातो. स्वयंपाक व्हायचा आहे, थोडेसे थांबा. अर्धा घंटा होते स्वयंपाक. आतापर्यंत स्वयंपाकच नाही झाला काय? 1-1:30 वाजून राहिला ना. बिंदू, काय करून राहिली तू आजकाल तुला कामचं रोज चालली. पण बिंदू, मोहन, तिला काही नको म्हणू. ते ललिता गेली होती दुकानात, मग 2-2 लेकरं माझ्यावर राही नाही. हिनच सांभाळले 2 लेकरं. आता ते लेकरं सांभाळा का स्वयंपाक करा? त्या लेकराच्या या ना हिचा स्वयंपाक राहायला करायचा. घुटण्यानं मग पण काही स्वयंपाक होत नाही. बरं आई, ठीक आहे. येईन मग मी 3 वाजता 2 वाजता. बापूजी, आता नोकरी नाही ना, काय नाही. आता रिकाम तिकडे घरीच बसल्यापेक्षा जा ना भाऊजी संग वावरात काम करू लागा. काय म्हणते रे हे राकेश? नोकरी नाही काऊन? राकेश, तू तर म्हटलं का सगळं ठीक आहे. विचारलो ना मी तुला का ऑफिसमध्ये सगळं ठीक आहे काय म्हणून. सगळं ठीक आहे म्हणून. काय म्हणते ललिता? काय म्हणते? नाही काय काय बोलते ललिता? काय आहे ते स्पष्ट सांग राकेश, लपवू नको. म्हणून तर म्हणतो तू एवढ्या लवकर आला कसा? राकेश, काय झालं? मी तुझा मोठा भाऊ आहे, तुझ्या पाठीशी राहीन. बोल, काही प्रॉब्लेम आहे का? मी सांगतो भाऊजी, नोकरीहून काढले यायले. हे जेव्हा गेले का नाही बापूजी, जेव्हा गेले का नाही तर मोठ्या साहेबांना म्हटलं येऊच नका. देऊन दिला जेवढा पगार होता तेवढा आणि काढलं नोकरीवरून. काय राकेश, नोकरीवरून काढलं? आणि कसा खोटा बोलून राहिला राकेश? जे आहे ते सांग ना. आम्ही काय मना करतो तुला इथं रावाले? पैशाची गरज असेल तर पैसे सांग, किती पाहिजे ते. मना करतो काय? नोकरी गेली तर तू सांगून नाही राहिला. आई दादा, मी तुम्हाला टेन्शन नाही देवाचं होतं. मला नोकरी गेली ठीक आहे. गेलो मी इथून. आजच्याच दिवशीचा आले टाइम झाला तर मग साहेबांना डायरेक्ट नकोच येऊ म्हटलं. तर मग मी बी ताना जा म्हटलं, नाही येत म्हटलं. तर हिंडलो मी 2-3 ठिकाणी नोकरी पावाली. नोकरी काही भेटली नाही. तर म्हटलं मग आता नोकरी भेटत नाही तर चला 10 तारखेपर्यंत आता बिलकुल नोकरी नाही तर चला इथं राहिल्यापेक्षा आपल्या गावालाच राहू म्हणून आम्ही येऊन गेलो. आता नोकरी नाही ना, काही नाही. आता आयतेच राहा ना इथं. आता आयते राहिल्यापेक्षा, फुकट खाल्ल्यापेक्षा भाऊजी संग जात जा. थोडं शिकून घ्या. वावराचे बी काम पडते. ललिता, जा स्वयंपाक कर. जास्तीचीच बोलते. हा आता बाई मी स्वयंपाक करतो ना. जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत आरामानं राह राकेश आपल्या घरी. चिंता करू नको बिलकुल. नाही दादा, तो तसंही कधी ललिता वहिनी खरंच बोलते. तर घरी राहून काय करू मी? घरचे कामं तर मी करू नाही शकत. तर चल मी त्या संग वावरातच येतो. थोडीशी तुला सोबती होईल, थोडीशी मदत होईल. नाही राकेश, तू लहानपणाचा वावरात आला नाही, वावराचे कामं केले नाही, तुला भावणार नाही. येऊ नको, घरी आराम कर. जेव खाऊन घरी आराम कर. संध्याकाळी फिरायला जाजो वावरात. बाबा आहे ना मी. करतो आम्ही दोघं बापले का.
पण दादा आता कधी ना कधी तर करायचं लागन, शिकाच लागन मला. चल मी वावरात येतो त्या संग. मोहन घेऊन जाय त्याले. घरी बसू बसू त्याच्या दिमागात काय काय वेगळे वेगळे विचार येईल. घेऊन जाय त्याले वावरात तुझ्या संग. बरं आई ठीक आहे. असं कर मग राकेश, आता स्वयंपाक झाला म्हणजे आपला डब्बा घेऊन येतो तिघा बाप लेकाचा. ठीक आहे दादा. गेली तो पक्कीच झाली कडे ललिता इथं. म्या भाजी कापली बी बघारली बी अजून पत्ता नाही. तर पीठ कधी भिजवून पोया कधी करन बापा. झाला व झाला स्वयंपाक. दोघ्या जणी काय करता बापा. हा राकेश वाट पाहून राहिला तो डब्बा नेते वावरात न. हा मोहन घरी येऊन गेला वापस वावरात. करून राहिली आई मी. आता आलू गोबी कापली, भाजी आणि भाजी बघारली. आता पीठ भिजवतो आणि पोया टाकतो पटपट. ते कुठं गेली ललिता, कुठं गेली? एकटीच करून राहिली का तू? त्यात हातपाय धुवून येतो म्हणे, आतापर्यंत नाही आल्या. अशीच आई अंग काढते हे, कामापासून अंग काढते हे. तू आली तर तिला बरंच झालं. तू यावर टाकून दिलं का सगळं? हातपाय धुवायला गेली का झोपली अंदर जाऊन? तो घे पीठ भिजो, काढतो पीठ. मी पाहतो तिला काय करून राहिली तर. हो आई मी काढतो पीठ भिजवतो आणि रांधतो पोळ्या पटपट. आणि डब्बा बांधून दे, राकेश घेऊन जाते वावरात. ठीक आहे आई. इले पाहतो कुठं गेली ताई. काम चोरवानाचे निरा अंग काढते कामातून. घरचे काम तर पाहिजेच नाही, खावाले पाहिजे फक्त 3 टाइम. काय नशीब आहे माय, देवासारखी आली माई देवराणी स्वयंपाक कराले. ओ मेरे सोना रे सोना रे सोना, दे दूंगी जान जुदा मत होना रे, मैंने तुझे जरा देर से जाना, हुआ कुसूर खपा मत होना रे. हा मस्त गाणे सुरू आहे का झोपून पायावर पाय टाकून? धीरेले झोपून देऊन राहिली होती आता पण. झोप मा धीरे. मेरा सोना सोना झोप मा सोन्या. असे गाणे म्हणते का लेकराले झोपाले? तो तर झोपलाच आहे ना. तू तर वरता पाहून गाणे म्हणून राहिली होती पायावर पाय टाकून. हा स्वयंपाक करायचा तिच्यावर टाकून दिला का पुरा स्वयंपाक करायला? आणि इकडे येऊन झोपली काय सोना सोना करत? ऐकते आता बाई, तू ऐकते आता. चुलचुल होत होता तो. मग मी गाणे म्हणले का तू मग शांत होते म्हणून मी गाणे म्हणून राहिली होती. आणि आता बाई मी उभी राहू का नाही, माहित पाय दुखले होते म्हणून थोडेसे आडवी होतं म्हटलं. आणि मग करतो म्हटलं स्वयंपाक. आता करतो ना ते बाई, करतो मी स्वयंपाक करतो. मीच करतो स्वयंपाक. चुल होत होता आणि शांत झाला. आणि चल वय करते स्वयंपाक कर. मिरची गिरच्या तोय जाय केला तिनं. भाजी बी बघारली ती ना. आता पीठे भिजून राहिली ती. जाय पोया लाटू लागतो तिथे पकवून ते. करतो आता बाई करतो. रातचा स्वयंपाक मीच करण पुरा. हो कोणालाच हात नाही लावू देणार मीच करण पुरा. आता मी करतो आता. हो चला तुम्ही. गोष्टीचाच मांडव आहे फक्त बोलणं येते तुले, करता येत नाही तुले. तोंडानं करतो स्वयंपाक म्हणलं का झाला स्वयंपाक जादून. चल वय पटकन ये. नाही आता बाई मी गोष्टी करतो ना, जे म्हणतो ना ते करतो मी. चला तुम्ही. अरे बापरे वाचली बापा. काय म्हैसाचं डायरेक्ट येऊन जाते बापा. नाही दरवाजा लावायला पाहिजे होता मग झोपायला पाहिजे होता. चल बापा आता पोया दिले मी खाली बसून मस्त लाटतो ते उभी राहून पकवून. मा सोन्या तू झोप मा, चुळचुळ नको जो. मी स्वयंपाक करतो. शांत झोप मस्त. मोठ्या आईनं मस्त झोपून दिलं का नाही, मस्त झोपला.